हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? श्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 17 फेब्रुवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर भारत व भूतान देशाने जलविद्युत क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. पुढे पाहूया. नीती आयोगाने आंध्र प्रदेश राज्याला 2035 पर्यंत क्लीन एनर्जी हब बनवण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे. पुढे पाहूया. ग्लोबल टीचर प्राइज 2026ने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले आहे. कर्नाटक राज्यात जमिनीच्या मालकीची प्रक्रिया जलद व आणि डिजिटल करण्यासाठी ऑटोम्युटेशन सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. विंग्स इंडिया 2026 पुरस्कारांमध्ये दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टला वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. 2026च्या विंटर ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद इटली देश भूषवणार आहे. तसेच अलीकडेच जर्मनीने G7 अध्यक्षपद इटलीकडे सोपविलेले आहे. पुढे पाहूया. सेम हार्ट सेम वर्ल्ड हे पुस्तक डॉक्टर मनीषा व्ही रमेश यांनी लिहिलेले आहे. आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन 9 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. अपस्माराबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्यासंबंधी सामाजिक कलंक दूर करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. पुढे पाहूया. राष्ट्रीय कडधान्य क्रांतीची सुरुवात मध्य प्रदेश राज्यातून करण्यात आली. मध्य प्रदेश हे सोयाबीन, हरभरा, लसूण आणि तेलबिया उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पुढे पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बस्तर पांडुम महोत्सवाचे उद्घाटन छत्तीसगड येथे केले. सरथल विंटर फेस्टिवलचे आयोजन जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे आहे. तेथील पश्मिना क्राफ्ट व मुस्क बुद्धिजी तांदळाला नुकताच GI टॅग मिळालेला आहे. पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी व्हॉट्सअपवर डीमॅट खात्याचे व्यवहार पाहण्याची सुविधा सुरू केली. आयुष दिवस दरवर्षी 23 सप्टेंबर या तारखेला साजरा करण्याचे घोषित करण्यात आलेले आहे. तसेच परदेशी पर्यटकांसाठी आयुष व्हिसा नावाची नवीन श्रेणी देखील सुरू करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. अलीकडेच सिटी युनियन बँकेचे नवीन CEO म्हणून R विजय आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी गुजरात सरकारने स्टारलिंक कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे. पुढे पाहूया. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक 45वा आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.